मी म्हणते शरद इतका माझ्यावर लहान आहे, बरं नाही तब्येत तरी बिचारा फिरतोय आणि आपण घरात कसं बस म्हणून आम्ही काय करतो, माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरते. मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत, आमचे विश्वजित येणार आहेत, त्यानंतर समरजित येणार आहेत, हे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत. फक्त मला मुश्रीफला पाडायचे, पण त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. सध्या महाराष्ट्र हा अंधारात तात्पर्यत आहे. प्रतिगामी शक्ती यावर डोकं काढत आहेत आणि त्यामुळे अतिशय वाईट वाटतं, दुःख होतं की कसा होता माझा महाराष्ट्र. परवा मी सरोदेंचं भाषण ऐकलं, नाही ज्ञानेश महाराजांचं, की कसा झाला महाराष्ट्र, काय होता महाराष्ट्र आणि कसा झाला. म्हणजे रात्र झोपले नाही, अस्वस्थ झाले. आणि मी म्हटलं आमच्या पिढीला आमच्या आईवडिलांनी किती सुंदर विचार दिले, किती सुंदर आदर्श ठेवला आमच्या पुढं, आणि आम्ही आमच्या मुलांपुढं हा पुरोगामी विचार ठेवू शकत नाही. तेव्हा हे पुरोगामी विचार जिवंत राहण्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे. ताकद नाही पण लढणार नाही. दुसरी गोष्ट ही BJPची विषवल्ली आहे, लक्षात घ्या. अत्यंत नालायक लोक आहेत. ही विषवल्ली मुळापासून उपटली पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्ही भूलू नका. मी मुलांना सांगते, आयांना मला सांगायचे, तुमची मुलं काय करतात लक्ष ठेवा. त्या भिड्याच्या करपात जात नाहीत ना, तिकडे लक्ष ठेवा. हा भिड्या लोकांना, मुलांना, शाळेला पैसे देतो, दारू देतो आणि प्रचार कर म्हणतो BJPचा, आणि ही मुलं, आपली तरुण मुलं त्याच्या कळपात सापडत आहेत. मी आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केले. तेव्हा हे आयांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो, आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे लक्ष ठेवा. अन्यथा हे घाणेरडे लोक जर पुन्हा आले तर भारताचं वाटोळ होईल, आपली लोकशाही मरून जाईल. शाहू फुले आंबेडकर यांना हे पायदळीत वळतील, इतके नीच लोक आहेत. तेव्हा कृपया तुम्ही BJP सोडून कुणाला मत द्या. आता ही चिन्ह माझी काही पाठ नाही. दुसरी गोष्ट की असीम आणि ज्ञानेश महाराव, निरंजन टकले, निखिल वागळे देशभर फिरत आहेत. आणि परवा आमच्या कोल्हापूरला आलो, मी म्हणलं असीम तू कृपया बारामतीला चला, तुम्ही बारामतीला जागं करूया आपण. तर ते बिचारे माझ्यासाठी, शरद पवारांसाठी इथं आलेले आहेत, त्यांचे मी आभार मानते. हे अंधारातली प्रकाश किरणं आहेत, हे आशेची किरणं आहेत, आणि त्यामुळे मला तर वाटतं त्यांचं संरक्षण करावं. त्यांनी बॉडीगार्ड ठेवावे, कारण हे इतके दुष्ट लोक आहेत. दाभोळकरांचा वध करायला घाबरले नाहीत, पानसरेंचा वध करायला घाबरले नाहीत, गांधीजींचा वध करायला घाबरले नाही. आणि त्यांना ह्या अशा विचाराची माणसं चालत नाही. आणि त्यामुळे तुम्ही कृपया संरक्षण घ्यावं असं मला वाटतं.